Okay. Done with your present marking? Yes. Okay. So today we have a new student with us. Okay. So please put on your mic, beta. And सगळ्यांना तुझं नाव सांग. येस. साक्षी जाधव ज्यांचा आयडी आहे प्लीज माइक ऑन करा. Shreyu. Okay. Full name. Shreyu Sunil Jadhav. Okay. You are from which standard? Second. Okay. Very good. Yes. So let's start. Today is our EVS class. Okay. So let's start. Okay. शरयू माइक ऑफ करायचा आहे आता. ओके बेटा. Yes. Now today we will start with second standard. Okay. आज आपण सेकंड स्टँडर्ड पासून सुरुवात करणार आहोत. आपण तुमचा चॅप्टर नंबर 2 अवर हाऊसेस ऑलरेडी स्टार्ट केला आहे. येस, माय स्क्रीन इज विजिबल. स्क्रीन दिसते सगळ्यांना? सांगा चॅट बॉक्स मध्ये. Okay, so let's start. बघा, we have studied kacha houses and pakka houses. Okay, types of houses also we have studied, like bungalow, multi-storied buildings, flats. Okay, now we have also studied the very tall buildings. They are called as skyscrapers. Okay, house on stilts, then caravan, tent, igloo, houseboat, tree houses. ओके, इथपर्यंत आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं. सगळ्यांना आठवतंय का? आणि सगळ्यांनी याच्याशी रिलेटेड जो होमवर्क मी पाठवलेला टाइप्स ऑफ हाऊसेस तुम्हाला लिहायचे होते. हॅव यू रिटन? येस. ओके. सो बघा, आपण एवढ्या वेगवेगळ्या टाइप्सचे हाऊसेस पाहिले. ओके, आपण आपल्या घरात राहतो, तर ते घर आपल्याला सुंदर स्वच्छ ठेवलं पाहिजे की नाही? वी हॅव टू क्लीन अवर हाऊस. येस, वी हॅव टू कीप इट क्लीन अँड येस. सो सी, वी शुड कीप अवर हाऊसेस नीट अँड क्लीन. आपण आपल्या ज्या घरात आपण राहतो त्या घराला आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे, नीटनेटकं ठेवलं पाहिजे. कसा पण पसारा करून ठेवला, कचरा नाही काढला, लादी नाही पुसली, टॉयलेट तसेच घाण असले, तर आपल्याला सुद्धा तशा घरात राहायला आवडेल का? सांगा मला. तुम्हाला आवडेल का तशा घरात राहायला, जिथे सगळीकडे घाण आहे, सगळा पसारा पडलेला आहे आणि बाथरूम टॉयलेट सगळे घाण आहेत? कोणाला राहायला आवडेल? नो, नो वन विल लाईक टू लिव्ह इन दॅट हाऊस, राईट? तुम्हाला आवडेल का? सांगा मला. येस ऑर नो लिहा चॅट बॉक्स मध्ये. सांगा. देवांग, शरयू, देन जिज्ञासा, रिद्धी, आयशा, कनिष्का. नो, वी डू नॉट लाईक टू लिव्ह इन लाईक दॅट हाऊस. ओके, तशा प्रकारच्या घरामध्ये आपल्याला राहायला आवडणारच नाही. सो व्हॉट वी विल प्रिफर? आपल्याला कशा प्रकारचं घर आवडेल? द फ्लोर्स ऑफ द रूम शुड बी स्वेप्ट अँड मॉप्ड ॲटलिस्ट वन्स अ डे. दिवसातून एकदा तरी घराच्या लादीचा पूर्णपणे कचरा काढून तिला पुसलं पाहिजे. ओके, द विंडोज, डोअर्स अँड फर्निचर शुड बी ऑल्सो डस्टेड रेग्युलरली. खिडक्या, दरवाजे आणि जे काही फर्निचर आहे आपल्या घरात, खुर्ची, टेबल, सोफा, त्या सगळ्यांवरची धूळ वेळोवेळी साफ केली पाहिजे. द बाथरूम्स अँड टॉयलेट शुड बी क्लीन एव्हरी डे. जिथे आपण अंघोळ करतो ते बाथरूम आणि टॉयलेट सगळं एकदम नीट रोजच्या रोज क्लीन केलं पाहिजे, साफ केलं पाहिजे, घाण ठेवायचं नाही. ओके, मग आता आपल्याला कोण कोण मदत करतं आपला हाऊस क्लीन करायला? बघा, सोप आहे, मॉप आहे, वॉशिंग पावडर, लिक्विड सोप म्हणजे टॉयलेट क्लीनर आपण वापरतो, देन डस्टिंग क्लॉथ धूळ काढण्यासाठी, ब्रूम आहे, झाडू, टॉयलेट ब्रशेस आहे, टॉयलेटमध्ये वापरले जाणारे 2 प्रकारचे ब्रशेस आहेत. ओके, बघितलं पिक्चर मध्ये दिसलं तुम्हाला सगळ्यांना? हे सगळे काय आहे? प्रोडक्ट्स आहेत
हे सगळ्या अशा गोष्टी आहेत ज्या वापरून आपलं घर आपण स्वच्छ ठेवू शकतो. ओके. नाव अ डर्टी हाऊस इज इन्फेस्टेड विथ फ्लाईज. आपलं घर घाण का नाही ठेवायचं माहितीये? कारण जेव्हा आपण घरात आपल्या घाण ठेवतो तेव्हा त्या घाणेरड्या घरात माशा येतात. रॅट्स अँड कॉक्रोचेस, झुरळे आणि उंदरे सुद्धा राहतात. दे कॅन स्प्रेड डिझीज अँड मेक अस फॉल सिक. आणि ते सगळे हे जे काही ॲनिमल्स आहेत ते आपल्या घरामध्ये येऊन आपल्याला आजारी पाडू शकतात. ओके. आजार पसरवू शकतात, त्यामुळे आपण आजारी पडू शकतो. माशी आली आपल्या घरात, ती कुठून तरी बाहेरून सगळीकडून फिरून येते आणि मग ते आपल्या घरात घाण असल्यामुळे आपल्या घरात येऊ पाहते आणि मग नंतर ती आपल्या जेवणावर नाचते, इकडे तिकडे नाचते. ते जेवण आपण खातो आणि मग आपण आजारी पडतो. म्हणून हे सगळं होऊ नये म्हणून आपलं घर आपण क्लीन ठेवायचं आहे. ओके. ऑल फॅमिली मेंबर्स शुड हेल्प टू कीप द हाऊस क्लीन. मग फक्त साफसफाई, लादी पुसणे, कचरा काढणे, बाथरूम क्लीन करणे हे मम्मीनेच करायचं का? सांगा. नो. ऑल फॅमिली मेंबर्स शुड हेल्प टू कीप द हाऊस क्लीन. घर साफ करण्यासाठी सगळ्यांनी एकत्रितपणे मदत करायची आहे. फक्त मम्मीलाच नाही सांगायचं, तुम्ही सुद्धा मम्माला मदत करायची आहे आणि सगळ्यांनी घरातल्यांनी सगळ्यांनी मदत करायची आहे आपलं घर स्वच्छ ठेवण्यासाठी. वी ऑल्सो डेकोरेट अवर हाऊसेस इन व्हेरियस वेज. मग आपल्याला आपलं घर सजवायला सुद्धा आवडतं की नाही? वी ड्रॉ डिझाईन्स, रंगोली नियर द एंट्रन्स. आपण वरांडाच्या बाहेर रांगोळ्या काढतो. देन प्लांट्स आर ऑल्सो ग्रोन इनसाइड द हाऊस टू ब्युटिफाय इट. आपण आपल्या खिडकीत किंवा गॅलरीमध्ये झाडे लावतो त्याची आपल्या घराची सुंदरता वाढवण्यासाठी. हो की नाही? सांगा मला. येस ऑर नो? येस. आतापासून तुम्ही मम्मीला मदत करणार तुमचा हाऊस क्लीन करण्यासाठी? टेल मी. येस ऑर नो? Yes, teacher. Very good. So every one of you should help. Yes. Yes, yes, very good. तुम्ही सगळ्यांनी मदत करायची आहे. ओके. तर बघा आपण काय काय शिकलो या लेसन मध्ये. Our houses protect us from heat, cold and rain. आपण घरामध्ये का राहतो? कारण घर आपल्याला उष्णता, थंडी आणि पावसाळा या सगळ्यांपासून वाचवत असतं. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ हाऊसेस. वेगवेगळ्या प्रकारची घरं आपण पाहिली, लाईक कच्चा हाऊस, पक्का हाऊस, बिल्डिंग, देन फ्लॅट, देन स्काय स्क्रॅपर्स, स्टिल्ट हाऊस, ट्री हाऊस, इग्लू. ओके. वेगवेगळ्या प्रकारची घरं आपण पाहिली. वी शुड कीप अवर हाऊसेस नीट अँड क्लीन. आपल्याला आपल्या घरातील घाणीमुळे कोणत्याही प्रकारचे आजार होऊ नये म्हणून आपलं घर आपण स्वच्छ ठेवायचं आहे. ओके. अंडरस्टूड? आय थिंक हिअर वी हॅव कम्प्लिटेड युअर लेसन. ओके. सो आता चला सांगा मला, व्हॉट आर कच्च्या हाऊसेस मेड अप ऑफ? कच्च्या हाऊस कशाने बनलेले असतात सांगा? पहा इथे. व्हॉट आर कच्च्या. ओके. फर्स्ट आपण पूर्ण लेसन एकदा परत रीड करूया आणि नंतर मी तुम्हाला क्वेश्चन आन्सर विचारते. ओके. सो आता तुम्ही रीड करणार आहात, नॉट मी. ओके. नॉट मी. यू आर गोइंग टू रीड. Yes, we will start from Kanishka. Kanishka, start reading. We live with our family in a house or a house in our home. Our house protects Us. us from heat, cold, and Rain. rain. It keeps us safe from thi- thi- Thieves. thieves and wild animals. There are many types of house, houses, of houses. Maybe. Many Bigger.
bigger or smells Small. small. They many They may be. they may be Hmm. Kacha houses. kacha houses or pakka pikka houses. Pakka houses. Okay. Pakka. Yes. Good. Stop reading. Now Jignasa. Yes, teacher. KUTCHA. Kacha Kacha houses. houses. A Are R G E N ERALLY. generally Engineering FOUND form. found Found INEVLLAGES. villages. Villages. THEY. They ARE hmm, MADE. Made or from of of MUD. MUD. mud Mud. STONES. Not stones stones. LEAVES. leaves Leaves. STICS. sticks Sticks. STRW. straw Straw. AND. And BA. Ball. MB. bamboo. Bahu. ओके Yes. स्टॉप सी आता तुम्हाला इथे आन्सर भेटला वॉटर कच्चा हाऊसेस मेड अप ऑफ कच्चा हाऊसेस आर मेड अप ऑफ मड स्टोन्स लीव्स स्टिक्स स्ट्रॉ अँड बॅम्बू ओके समजलं त्या क्वेश्चनचा आन्सर वॉटर कच्चा हाऊसेस मेड अप ऑफ कच्चा हाऊसेस आर मेड अप ऑफ मड स्टोन्स लीव्स स्टिक्स स्ट्रॉ अँड बॅम्बू ओके नाव देवांग सम आर पासून वाचायचं आहे जिज्ञासाने वाचलं त्याच्या पुढचं वाच येस देवांग ओके आयशा आयशा स्टार्ट रीडिंग Yes, teacher. स्टार्ट रीडिंग इन टाउन्स पासून वाच इन टाउन्स IN. In. हम्म D. टी T. O. 2. नो पूर्ण स्पेलिंग वाच वाच आयशा T. O. W. N. S. टाउन्स Towns. हम्म AND.
and Hmm. C CITIES. Cities. T MOST. Most. Hmm. PEOPLE. 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 Hmm. LIVE. Live. Hmm. In. Hmm. P P U double CA. Baka. Pakka. Pakka. H O Hmm. U SES. House. Houses. 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 D They. E H E Y. Hmm. They. Del. They. They. Hmm. A R E R N M A D Sorry. E. Made. Made. Hmm. O O F of. BRICKS. Bags. Bricks. Bricks. CEMEN. Cement. Hmm. And Hmm. CONCRETER. E. CONCRETE. 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 CON. तेच आहे बघ, तेच आहे स्पेलिंग. कॉन्क्रीट. Concrete. कॉन्क्रीट. Concrete is a मिक्सचर. mixture of small STONES. स्टोन्स. Stone. SAND. Sand. सैंड. S सी. C सी. C EN M ENT. सीमेंट. Cement. TAAND. And हम्म. WANT. WAT. हाँ. WATER. 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 Okay, good. Stop. Now Sharayu. Sharayu, what's from the lines I'm showing? Yes, Sharayu, start reading. O PU. B N G No, no, A no. L. No, wait. फर्स्ट लाईन दिसते स्क्रीन पासून, पक्का हाऊसेस तिथून वाचायचं. स्क्रीनवर फर्स्ट लाईन दिसते ती वाच. T Y यू. T U येस. मिस कोणतून वाचायचंय? हे बघ, ही वरती लाईन दिसते PUCCA, पक्का हाऊसेस आर स्ट्रॉंगर.
समजलं? मी तिथून दिसत नाही. ओके, आता दिसतंय का? यस. हा, वाच. PUC पक्का हाऊस R हा, STRONGER strong. हा. Yes, स्ट्रॉंगर stronger than kacha house. All houses have डोअर्स. doors and windows to हम्म. let in air and एअर अँड येस. sunlight. गुड. नाव टाइप्स ऑफ हाऊसेस. A BUNGALOW. बंगलो. Bungalow has one or two stories. हम्म. Stories. USUAWLY. Usually. Usually with a VERANDAH. वरांडा. Veranda. Around it. हम्म. BUILDINGS. बिल्डिंग्स. Buildings with many FLOORS or stories are CALLED. Called कॉल्ड. called MULTI. मल्टी. Multi STORYESED. Storage हम्म. BUILDINGS. Buildings हम्म. EACH. हम्म. House in these buildings is CALLED. कॉल्ड. Called a FLAT. Flat. येस, व्हेरी गुड. माइक ऑफ करायचा आहे. नेक्स्ट इज रिद्धी. रिद्धी, पुट ऑन युअर माइक. स्टार्ट रीडिंग. Yes, teacher. हाँ, स्टार्ट रीडिंग बेटा. SONE. Sun. हम्म. Sun. BUILDINGS. Building. बिल्डिंग्स. ARE. आर. RVERY. वेरी. Very. हम्म. EAWL. Doll. टॉल. EXEY. D. दे. Day. A. R. CALLED. कॉल्ड. Garden. कॉल्ड. कॉल्ड. Call. हम्म. SOMESKYSERAPERS. स्काई स्क्रैपर्स. Never. हम्म. SOME. Sa. PEO. PL.
mother, other. order, Hmm. K I N D E S, Hmm. Kinds. kind, kind of, HOUSES, Houses. houses Okay, stop. in. Stop. Good. Okay. So now आता मला आन्सर्स द्यायचे आहेत तुम्ही. व्हॉट आर कच्च्या हाऊसेस मेड अप ऑफ? कोण सांगणार? कच्च्या हाऊस कशाचे बनलेले असतात? काय काय असतं कच्चा हाऊस बनवायला? काय काय लागतं सांगा. आता आपण पाहिलं स्ट्रॉ, बांबू, अजून सांगा कोण सांगणार? व्हॉट आर कच्च्या हाऊसेस मेड अप ऑफ? Yes, tell me. Okay, I will tell you and again you will tell me. Okay, so kacha houses are made up of mud, stones, leaves, sticks, straw and bamboo. चला सांगा आता कोण सांगणार? कच्च्या houses are made up of mud, stones, leaves, sticks, straw and bamboo. Okay, सांग जिज्ञासा. Stick, bomb, बांबू. bamboo, हम्म. straw, हम्म. mud, हम्म. Stones stones, and and leaves. very good. Now, Pakka houses are made up of brick, cement and concrete. Okay, Pakka houses are made up of brick, cement and concrete. Okay, sir. Your next question. What are Pakka houses are made up of? सांगा. आता सांगा पक्का हाऊसेस कशाने बनलेले असतात? आताच सांगितलं मी. येस जिज्ञासा. Eat and cement. Hmm. And concrete. Okay. Name three things used to keep a house clean. तुमचं घर तुम्हाला स्वच्छ ठेवायचं आहे. त्यासाठी कोणत्या तीन गोष्टींचा तुम्ही उपयोग करणार? कोणत्याही तीन गोष्टी सांगा. बघा इथे आपल्याला किती गोष्टी दाखवल्या आहेत त्यापैकी फक्त 3 सांगायच्या आहेत तुम्हाला. येस, वन बाय वन तुम्ही सांगायच्या आहेत. आयशा तू सांग. एनी 3 थिंग्स विच विल हेल्प यू टू मेक युअर हाऊस क्लीन. तुमचं घर Yes, स्वच्छ teacher. करण्यासाठी कोणत्या गोष्टी उपयोगी पडतात? 3 सांग फक्त यामधल्या. येस आयशा. झाडू, झाडूला काय म्हणायचं? ब्रूम. रूम, अजून? पोछा, मॉप. अजून? वॉशिंग पावडर. ओके. washing powder, Yes. Mic off कर. Now Riddhi. Riddhi, you tell me which 3 things you will use to clean soap, your house. broom, Okay. Okay. Kanishka, you tell glass, me. Yes, good. Kanishka, you tell me 3 things which you will use to clean your house. Yes, Kanishka. Okay. Who else remain? अजून कोण सांगणार? Okay. Jignasa, you tell me 3 things you will use to clean your house. mop, Hmm.
Okay, good. Now, Sharayu, you tell me which two things you will use? Mop, Hmm? soup, Hmm? Soap. brush. Okay. Devang. Devang, you tell me which things you will use? Yes, Devang. Okay. Now the next question is fill in the blanks. Okay. In cities, people live in dash dash or dash dash. City मध्ये लोक कुठे राहतात? Yes. In cities, people live in dash dash at or dash dash. सांगा बघा इथे. Yes, who will tell me? Aisha, Yes. Pakka house. Okay. Two answers we have to give. Pakka houses and buildings. ओके दोन आपल्याला विचारले नेक्स्ट आहे वन और टू स्टोरेड हाऊस इज कॉल्ड एक किंवा टू स्टोरेड हाऊस असेल तर त्याला काय म्हणायचं याला काय म्हणणार तुम्ही व्हॉट इज दिस कॉल्ड काय आहे हे येस जिज्ञासा Buildings. नो दिस वन एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त मजला असणार काय आहे व्हॉट इज दिस येस Teacher, कनिष्का Bangla. Bungalow. yes yes it's a bungalow. Okay, so one and two story is a bungalow. Okay, so you have to write this question answer. Okay, a dirty house can spread. Dirty house मुळे काय होऊ शकतं? Ja. Disease. Disease. A dirty house can spread a disease. Okay, so understood this lesson? Second standard. Have you understood this lesson? Tell me. Okay, so I will post that questions you have to answer them. Okay, now the first standard. Okay, see here we are going to learn about water. तर बघा इथे वेगवेगळे पिक्चर दाखवले ते सोडून तुम्ही मला सांगा ओके यू कॅन ऑल्सो यूज एक एक यूज मला सांगायचा आहे एक एक यूज मला तुम्ही सांगायचा आहे ओके पाण्याचा उपयोग तुम्ही कशा कशासाठी करता वी विल स्टार्ट फ्रॉम जिज्ञासा टेल मी एकच यूज सांगायचा आहे कशासाठी पाण्याचा उपयोग करतो आपण येस Drink. येस टू ड्रिंक ओके देन रिद्धी यू टेल मी Yes, teacher. पाण्याचा वापर आपण कशासाठी करतो एक यूज सांग मला Beer. Beer. Drink. येस Drinking. ओके ड्रिंकिंग नाव आयशा यू टेल मी पाण्याचा वापर कशासाठी करतो आपण येस Use a drink. ओनली ड्रिंकिंग फक्त ड्रिंकिंग साठीच अजून सांगा येस Bathing. येस बाथिंग ओके Bathing. कनिष्का Before eating and be after. washing you have to tell called it washing ओके ना वल्लभ तू आपण सांग कपडे धुतो. येस येस वल्लभ तू सांग Cooking. येस फॉर कुकिंग
And anyone else? Deva? Okay, Sharayu? Bathing. Okay. Okay, so let's see what we need water for. Okay, so in our day-to-day life, we need water for various purposes. बहुतेक गोष्टी आपल्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला पाण्याची गरज असते. ओके, सो वी यूज वॉटर फॉर, आपण कशासाठी करतो बघा पिक्चर मध्ये दिलंय. ड्रिंकिंग, पिण्यासाठी, देन बाथिंग, अंघोळ करण्यासाठी, क्लीनिंग, साफसफाई करण्यासाठी, वॉशिंग, धुण्यासाठी, कुकिंग, जेवण बनवण्यासाठी, अँड पुटिंग आउट अ फायर. माहिती आहे का तुम्हाला, जर एखाद्या ठिकाणी आग लागली तर असे फायरमॅन जातात, फायर ब्रिगेड मधले फायरमॅन जातात आणि त्यांच्याकडे खूप फोर्स असणारं पाणी असतं त्या टँक मध्ये, त्यांच्या गाडीमध्ये, आणि त्याला पाईप लावून ते ती आग विझवून टाकतात. ओके, सो समजलं तुम्हाला आपल्याला कशा कशासाठी पाण्याची गरज असते. फॉर ड्रिंकिंग, ओके, पिण्यासाठी, बाथिंग, आंघोळीसाठी, क्लिनिंग, स्वच्छता करण्यासाठी, आपले हात वगैरे धुण्यासाठी, देन वॉशिंग, वॉशिंग क्लोथ्स, वॉशिंग अवर युटेन्सिल, ओके, आपले कपडे धुण्यासाठी, भांडी धुण्यासाठी, देन कुकिंग, जेवण बनवण्यासाठी, अँड पुटिंग आउट फायर, आग लागली असेल तर ती विझवण्यासाठी. सो लाईक अस ऑल अदर लिव्हिंग थिंग्स ऑल्सो नीड वॉटर. आपल्याप्रमाणेच दुसऱ्या जे काही लिव्हिंग थिंग्स आहेत, जे काही ॲनिमल्स आहेत, प्लांट्स आहेत, त्यांना पण पाणी लागतं की नाही. ॲनिमल्स अँड बर्ड्स नीड वॉटर फॉर बाथिंग अँड ड्रिंकिंग. मग या पक्ष्यांना आणि प्राण्यांना सुद्धा आंघोळ करावी लागते, त्यांना सुद्धा पाणी प्यायचं असतं. मग आंघोळीसाठी आणि पिण्यासाठी प्राण्यांना आणि पक्ष्यांना पाण्याची गरज असते. फिशेस कॅन लिव्ह ओनली इन वॉटर. फिश, ओके, मासे फक्त पाण्यात राहू शकतात, पाण्याशिवाय मासे जिवंत राहू शकत नाही. ओके, सी elephant is bathing. Yes, elephant is bathing in the water. Dog is drinking water. That birds are also drinking water. And fish is living in a water. Okay, सांगा मला, जर आपण फिशला बाहेर, पाण्याच्या बाहेर काढलं तर तो जिवंत राहू शकेल का? येस ऑर नो लिहा चॅट बॉक्स मध्ये. इफ वी took out fish from water, can it live? येस ऑर नो लिहा चॅट बॉक्स मध्ये. जिवंत राहू शकतं का फिश जर आपण त्याला पाण्यातनं बाहेर काढलं तर? No, it cannot live. Okay, it cannot live. See. मग जसं प्राण्यांना आणि पक्ष्यांना लागतं की नाही पाणी, आणि आपल्याला पण लागतं, तसंच या प्लांट्सला सुद्धा पाणी लागतं. सॉरी, येस, सी. टीचर उजवा. कोणाचा माईक चालू आहे? येस, टेल मी, कुणाचा माईक चालू होता? येस, जिज्ञासा. आयशा. ओके, डू नॉट पुट ऑन युअर माईक एनीवन. कोणीही माईक चालू करायचा नाही. सी, प्लांट्स टू नीड वॉटर. बघा, जसं आपल्याला आणि प्राण्यांना पाणी लागतं की नाही, तसं वनस्पतींना सुद्धा पाणी लागतं. प्लांट्स ड्राय अप इफ दे डू नॉट गेट वॉटर. जर त्यांना पाणी मिळालं नाही, बघा कुंडीतल्या झाडाला पाणी नका घालू कितीतरी दिवस, तर ते सुकून जातात, ते ड्राय होतात. ओके, जर त्यांना पाणी मिळालं नाही तर. वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणून पाणी खूप महत्वाचं आहे. वी शुड नेव्हर वेस्ट वॉटर. म्हणून
उगाच नळ चालू ठेवायचा नाही. काहीही गोष्टी उगाचच करायच्या नाहीत. पाणी चालू असताना ब्रश करत असताना पाणी चालू ठेवायचं नाही. तुम्हाला वाटेल तेव्हाच पाणी चालू करायचं. तुम्हाला गरज असेल तेव्हाच टॅप चालू करायचा. ओके. Okay, so see what we have learned. We need water for various purposes. Okay, आपल्याला बहुतेक गोष्टींसाठी पाण्याची गरज असते. Like us, all other living things also need water. आपल्याप्रमाणेच दुसरे जे काही लिव्हिंग थिंग्स आहेत, लाईक एनिमल्स, बर्ड्स, प्लांट्स, त्या सगळ्यांना सुद्धा पाण्याची गरज असते. वी शुड नेव्हर वेस्ट वॉटर. म्हणून आपण पाणी फुकट नाही घालवलं पाहिजे. Okay, understood the lesson? Tell me. Yes, teacher. Okay. Now you have to answer my question. Okay, what would happen to plants if we do not water them? चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा किंवा हँड रेज करा. जर झाडांना पाणी दिलं नाही तर काय होईल? व्हॉट विल हॅपन? इंग्लिश मध्ये सांगायचं आहे आन्सर. ओके. येस रिद्धी. Trees are die. Okay, they will get dried. ते सुकून जातील. ओके. नाव where do fishes live? मासे कुठे राहतात? Where do fishes live? Water. Do not put on your mic directly. काय सांगितलं मी? हँड रेस करा किंवा चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा. Fishes live in water. What do we use to put out a fire? आग विझवण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? रिद्धी सांग. Yes, Riddhi. What do we use to put out a fire? We eat water. Yes, we use water. Now, use the correct word and fill in the blank. We use water for dash dash the utensil. Washing, drink, cleaning. Okay? Tell me. We use water for dash dash the utensil. Washing, cleaning and drink. Yes, Jidnyasa. Teacher. Yes, you have raised the hand. Do you know Yes. the answer? Okay. अजून कोण सांगणार याचा आन्सर? वी यूज वॉटर फॉर डॅश डॅश द युटेन्सिल. ऑप्शन्स आहेत वॉशिंग, ड्रिंक अँड क्लिनिंग. येस, हू विल टेल? वल्लभ. ओके, रिद्धी. Yes, teacher. तू सांगणार का आन्सर? Yes. Yes, tell me. We use Yes, water teacher. for dash dash the utensil. Okay, Riddhi, tell me the answer. Cleaning. Yes, cleaning. Okay. Your next question is, we use water for dash dash clothes. Okay, we use water for dash dash clothes. Washing, drink. काय येणार याच्यामधून? वॉशिंग की ड्रिंक? क्लोथ्स काय करतो आपण? येस, जिज्ञासा. Drink. What? Drink. कनिष्का. Washing. Yes, washing. We use water for washing clothes. And last is we drink water when we feel thirsty. Okay, जेव्हा आपल्याला तहान लागते तेव्हा आपण पाणी पितो. ओके, हा सुद्धा लेसन समजलाय का तुम्हाला? Okay, this was specially for Riddhi. Riddhi, have you understood this lesson? Okay, yes. Yes, Riddhi, tell me. ओके. तर चला सगळ्यांनी मला आता एक
पाण्याचे उपयोग सांगायचे आहेत सगळे, नॉट ओनली वन. जेवढे तुम्हाला येतात तेवढे वॉटरचे युजेस सांगायचे आहेत. ओके, वी विल स्टार्ट. लेट मी चेक. ओके, वल्लभ, वल्लभ पासून सुरुवात करूया आपण. वल्लभ, टेल मी युजेस ऑफ वॉटर. येस वल्लभ, आवाज येतोय का माझा? ड्रिंकिंग, हा. ड्रिंकिंग, वॉशिंग, अजून? क्लिनिंग. ओके, माइक ऑफ कर. रिद्धी, यू टेल मी व्हॉट एव्हर यू नो. तुला जेवढे Yes, teacher. युजेस माहिती आहेत तेवढे सांग. Drinking, washing, cleaning, cooking. Okay. Now, Kanishka. Kanishka, you tell me uses of water. Drinking, cooking, Hmm. cleaning, Hmm. And put out fire. and food. Okay. Now, Jidnyasa. Jidnyasa, you tell me some uses of water. Drinking, bathing, Hmm. cooking, Hmm. cleaning. Okay, good. Okay. Now, Sharayu. Sharayu, tell me some uses of water. Drinking, drinking, bathing, cooking, Hmm. cleaning. Okay, good. Aisha. Aisha, tell me. Yes, Aisha. टीचर काय क्वेश्चन होता मला काही समजला नाही. Uses of water. युजेस ऑफ वॉटर, वॉटर सांगायचे आहेत. पाणी कशासाठी वापरतो आपण? कपडे धुवायसाठी वापरतो. इंग्लिश, in English I want the answer. Tell me. For washing clothes, drinking, and वॉशिंग क्लोथ. okay. Okay. So we are going to stop over here for today. Okay. आज आपण इथेच थांबणार आहोत. सगळ्यांना दोन्ही लेसन समजले? टाइप्स ऑफ हाऊसेस हा लेसन आपला ऑलरेडी अर्धा झाला होता, तो आज आपण कंटिन्यू केला. अँड for first standard we have learned lesson number 5, that is water. Okay, you all have understood whatever I have taught you today. Tell me, सगळ्यांना समजलंय का आज शिकवलेलं? Tell me. Okay, so your homework will be uploaded on our Google Classroom, okay, and our WhatsApp group also. You can check over there. Okay, so bye bye, you can leave the class now. बाय 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 टीचर. Bye. टीचर त्या दिवशी इंग्लिशचा क्लासचा होमवर्क नव्हता आला. मी दिला आहे होमवर्क, तुम्ही चेक करायचा आहे तुमच्या गुगल क्लासरूम वर. तुम्ही तिथेच अटॅच करणार ना, त्यामुळे चेक तिथेच करायचा आहे. ओके ओके टीचर. बाय ओके, बाय. थँक्यू. थँक्यू वेलकम. टीचर. बाय बाय. होमवर्क येते. येस, चलो यू. होमवर्क कशावर येते? होमवर्क गुगल क्लासरूम वर येणार आणि किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर. मॅमला तुला ऍड करायला सांग, अदरवाइज आय विल टेल टू ऍड यू आणि तिथे तुला होमवर्क मिळणार. ओके, येस. बाय. बाय. Yes, everyone, please leave the class now.
Please leave the class, everyone.